सार्थ ज्ञानेश्वरी आत्मसंयोग योग अध्याय 6. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. अध्याय 6 मधील ओवी 450 ते 495. जेव्हा मन पूर्ण शांत होतं आणि आत्म्याशी एकरूप होतं तेव्हा बाहेरचं जग अस्तित्वातच नसल्यासारखं वाटतं. हीच ती अवस्था आहे जिथे योगी स्वतःला ओळखतो आणि परमेश्वराशी एकरूप होतो. श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य आपल्या मनावरती विजय मिळवतो त्याच्यासाठी सुख दुःख लाभ हानी मान अपमान हे सारखंच होत असतं. तोच खरा योगी असतो आणि तोच खरा ज्ञानी असतो. तर या ओव्यांमध्ये आपण आज पाहणार आहोत मन जिंकण्याची खरी कला आणि आत्मसाक्षात्काराचा अद्भुत अनुभव. चला तर मग पाहूया आपण ओवी पुढची. जे विवेकाद्रुमाचे मुळी बैसले आहात अत्यंत नित्य फळी, तया योगियांची आकुळी जन्म पावे. जे विवेकरूप गावाच्या मूळ ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करतात त्या योग्याच्या कुळात तत्रत बुद्धी संयोग लभते पौदेहिकम यतते चैततो भूयास सिद्धो गुरुनंदनन. हे अर्जुना, अशा योग्याच्या कुळात जन्म झाला म्हणजे त्याला पूर्वजन्मीची योग बुद्धी या जन्मी प्राप्त होते आणि तो पुन्हा योग सिद्धीसाठी प्रयत्न करतो. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रकटे प्रकाशू जैसा. जन्मास आल्यावर बालपणीच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो आणि ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी जशी चहूकडे प्रभा फाकते तैसे दशेची वाट न पाहता वैसेंची या गावा न जाता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. त्याप्रमाणे प्रौढवयाची वाट न पाहता हे ज्ञान त्याला बालपणीच वरते. ती सिद्ध प्रज्ञेची लाभे मनाची सरस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखी. पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात आणि त्याच्या मुखातून आपोआपच सर्व शास्त्रे निघू लागतात. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करती सदा. असे जे उत्तम कुली जन्म ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देव देखील मनामध्ये हेतू धरून नेहमी होम जप करत असतात. अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकात वाणीजे, ऐसे जन्म पार्था गाजे ते पावे. पार्था, देवांनी स्तुतिपाठक होऊन मृत्यू लोकीचे वर्णन करावे. असे जे उत्तम कुली जन्म ते तो योगभ्रष्ट पुरुष प्राप्त करतो. पूर्वाभ्यासेन तैनेव हीयते ह्यावशोऽपि सा, जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. तेथे जन्मल्यावर तो परतंत्र असला तरी पूर्वाभ्यासाच्या बलाने योगाकडे ओढला जातो आणि योगासंबंधी जिज्ञासू असूनही शब्द ब्रह्माचे तो अतिक्रमण करतो. अर्थात वेदांचे रहस्य अथवा समाधींचा अनुभव त्याला सहज साध्य होतो. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी, मग त्याची पुढती निरवधी नवी आहे. मागील जन्माच्या शेवटी त्याच्याजवळ जी सद्बुद्धी होती तीच त्याला या जन्मी नव्याने प्राप्त होते. तेत सदैव आणि पायाळा वरी दिव्याजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. एखादा भाग्यवान मनुष्य पायाळू असून त्याच्या डोळ्यात दिव्यांजन घातल्यावर जसे त्याला पाताळातील गुप्त धन दिसते तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनधाय, तीत सौरसे विन जाय बुद्धी तयांची. त्याप्रमाणे जो दुर्भूत तत्वविचार की ज्याचे गुरुशिवाय ज्ञान होत नाही ते फार श्रम न करता त्याची बुद्धी जाणू शकते. बळी इंद्रिये
ती मना मन एकवटे पवना, पवन सहजे गणना मिळोची नागे. बलवान इंद्रिये मनाच्या स्वाधीन होतात. मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू सहजपणे मूर्ध्नी आकाशास मिळू लागतो. ऐसे नेनु काय अपेसे, दया तेजी कीचे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसांचे. असा अभ्यासाला प्रयत्नाशिवाय सहजपणे येतो आणि समाधी त्याच्या मनाचे घर विचारित करते. जाणे जे योग पिठीचा भैरव, काय हा आरंभ रंभेचा गौरव, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. असे वाटते जणू तो योगाच्या आसनावरील भैरव देवच, अथवा योगारंभ रूपी केळीची शोभाच, किंवा वैराग्य रूपी सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच. हा संसारू उमानी ते माप, हा अष्टांग सामग्रीचे द्वीप, जैसे परिमळे जी धरजे रूप चंदनाचे. हा परुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच, अथवा अष्टांग योग साधनेचे बेटच, जणू सुगंधाने चंदनाचे रूप धारण करावे. ऐसा संतोषाचा काय घडिला, ही सिद्धी भंडारीहून काढिला, दिसे तेने माने रुडला साधक दशे. त्याप्रमाणे साधक दशेतच तो इतका धैर्यमुक्त झालेला असतो की संतोषाचा पुतळा बनवल्यासारखा किंवा सिद्धीच्या भंडारातून काढल्यासारखा तो दिसतो. जे वर्ष शतांची आकोडी, जन्म सहस्रांची आडी, लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. कारण कोट्यावधी वर्षांनी हजारो जन्मांचे उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोचलेला असतो. साधन जात आगवे, अनुसरित या स्वभावे, मग आयतीचे बैसे रानिवे विवेकीचे. म्हणून सर्व साधने त्याला आपोआप प्राप्त होतात. मग तो सहजच विवेकाच्या राज्यावरती बसतो. हे विचारती आवेगा, तो विवेकू हे ठाके मागा, मग अविचारतीय ते अंगा कडोनी जाय. नंतर विवेकही मागे राहतो आणि अविचारणीय असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होतो. तेथ मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवन बनसरे, आपण पा आपण मुरे आकाशही. तिथे त्याच्या मनाचे डग नाहीसे होतात, प्राणवायूचे हळणे बंद होते आणि तो आपल्याच ठिकाणी चिदाकाशात लीन होतो. प्रणवाचा माथा बुडे, एतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे, मनोनी आधीची बोली बहुडे तया लागी. ओंकाराच्या अर्ध मात्रेत लीन होऊन ज्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते, म्हणून त्या ठिकाणी बोलणेच बंद होते. ऐसी ब्रह्मीची स्थिती, जी सकळा गतींची गती, तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. मग सगळ्या गतींना गती देणारी जी ब्रह्मस्थिती, त्या निराकार स्थितीचे तो रूपच बनून राहतो. तेने बहुते चलमी मागिली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली, मनोनी उपजतर्खी बुडाली लग्न घटिका. त्याने मागील जन्मात विक्षेप रूपी केर कचरा काढून टाकला, म्हणून या जन्मी त्याची लग्न घटिका बुडते. आणि तद्रुपतेसी लग्न लागूनी ठेले अभिन्न, जैसे लोभले अभ्रगगन होऊनी ठाके. आणि तद्रुपशेची स्तूप लग्न होऊन तो अभिनन्व पावतो, जसे ढग नाहीसे झाल्यावर ते आकाशरूप होऊन जाते. तैसे विश्वचेत होये, मागो ते चेतलया जाये, ते विद्यमानेची देहे चाहला तो गा. त्याप्रमाणे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते आणि पुन्हा ते ज्या स्वरूपी लीन होते, ते स्वरूप तो याच देहाने होतो. या लाभाची आशा करुणी धैर्य पाहूचा भरवसा, घालीत चटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या धैर्यरूप बाहुबलाच्या भरवशावर कर्म मार्गाच्या प्रवाहामध्ये उडी घालतात,
कांची एक वस्तू लागी, पानोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी, ज्ञानी गा. किंवा ज्या एका वस्तूसाठी हे ज्ञानी पुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून रणक्षेत्रात प्रपंच शत्रूशी लढतात. अथवा लागे निसरडा, तपो दुर्गाचा आडकडा, झोंबती तपी चाडा जयाचिया. अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निसरड्या आणि निराश्रित अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून प्रवास करतात. भजते भज्य याज्ञिकांचे याज्य, एव जे पूज्य सकळा सदा. जे भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान, यज्ञ करणाऱ्याच्या यज्ञीय विषय अशा प्रकारे सर्वांस पूज्य. तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण, जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. आणि जे साधकांचे सिद्ध तत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्यो मतोऽधिकः, कर्मीभ्येच्छ्वासिधिको योगी तस्माद्योगी भवार्जुना. तपी, ज्ञानी व कर्मी यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. मनोनी कर्मनिष्ठा वंद्यो, तो ज्ञानी यांसी वेद्यो, तापसांचा आद्यो तपोनाथो. म्हणून तो कर्मनिष्ठांचा वद्य आणि ज्ञानांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय. पै जीव परमात्म संगमा, जयाचे निजाहले मनुधर्मा, तो शरीरेची परिमहिमा ऐशी पावे. हे पहा, जीव आणि परमात्मा यांची ज्याच्या मनात ऐक्य झाले तो जरी देहधारी असला तरी त्याला ही योग्यता प्राप्त होते. मनोनी या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होई अंतकरणे पंडू कुमरा. म्हणून अर्जुना याच कारणास्तव तू योगी हो असे मी तुला मनापासून म्हणत आहे. योगी नामपि सर्वेषा मद्गतेनांतरात्मना, श्रद्धा वा भजन्ते यो मासमे युक्ततमो मतः. जो मद्रूप होऊन श्रद्धेने ऐक्य भावाने मला भजतो तो सर्व योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ योगी आहे असे मला वाटते. तेत भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आगवे, तो मीची जाहलो अनुभवे अखंडित. त्याच्या ठिकाणी भजन करणारा भजन आणि भज्य ही भक्ती साधनाची त्रिपुटी सदैव मद्रूपानेच राहते. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. हे सुभद्रापती, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे. तया एकवटली या प्रेमा, जरी बाळे पाहिजे उपमा, तरी मे देह तो आत्मा हेची होय. अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते त्याच्या तुलनेला मी देह तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही. तेथा दिला पासून पार्था, एकी जे एसेची आस्था, दुनावली हे यदुनाथा भाऊ सरले. भगवंताचे बोलणे ऐकावे अशी अर्जुनाची तीव्र इच्छा दुनावली असे भगवंतांना कळून चुकले. की सावियाची मनी संतोषना, जे बोला रिसा चोडला, तेने हरिके आता उपलवला निरूपिन. त्यामुळे त्याच्या मनास खूप आनंद वाटला, कारण त्यांचे बोलणे यथार्थपणे ग्रहण करणारा अर्जुन रूपी आरसा त्यांना प्राप्त झाला होता. तेव्हा आता या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगते. तो प्रसंगू आहे पुढा, जेत शांतो दिसेल उघडा, तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजांचा. तो प्रसंग पुढे असून त्यात शांतरस स्पष्ट दिसेल. ज्ञानरूप बीजाचा मुडा उघडा होईल. जे सात्विकाचे निवडपे, गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे.
ते ज्ञानबीज पेरण्याकरता सत्वगुणांची वृष्टी होऊन आध्यात्मिक तापांचे गुंताडे वाहून जाऊन चतुर्श्रोतांच्या चित्तांचे वाफे सहज तयार होतील. वरी अवधानाचा वाफसा लाथला सोनाया ऐसा मनोनी पेरावयसा धुमसा श्री निवृत्तीसी. आणि सोन्यासारखा अवधान रूपी वापसा मिळाला म्हणून श्री निवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोणे माता हात ठेविला ते पुढे विजाची वाईले. श्री ज्ञानदेव म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले. माझ्या मस्तकावरती जो हात ठेवला ते उघड उघड बीजच घातले. म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदय साचचे लागे. हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. म्हणून माझ्या मुखातून जे निघेल ते संतांना पटेल. श्रोते म्हणाले, हे रूपक राहू द्या, भगवंत जे म्हणाले ते सांगा. परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे सांडो वाटी खावे चित्ताचिया. ज्ञानेश्वर म्हणतात, मी सांगतो ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे, बुद्धीच्या डोळ्यांनी शब्द पाहिले पाहिजे, चित्त देऊन त्यातील अर्थ ग्रहण करा. अवधानाचे निहाते नेयावे हृदयांतवते. हे रिझवतील आयनी ते सज्जनांची. अवधान रूपी हाताने ते हृदयात साठवा आणि सज्जनांच्या मनाला हे शब्द रमवणारे आहेत. स्पहिता ते निवविती परिणामा ते जीवविती. सुखाची वाहविती लाखोली जीवा. या बोलापासून नित्य आत्मप्राप्ती होईल, संकटातून मुक्तता होईल आणि जीवाला सुख प्राप्ती होईल. आता अर्जुनेची श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे. ते ओवीचे प्रबंधे सांगेन मी. आता श्री मुकुंद अर्जुनाला जे कौतुकाने सांगतील त्यांचे ते बोलणे मी ओवीबद्ध करून सांगेन. असा योगी जो स्वतःमध्ये समाधान मानतो त्याचं मन स्थिर, शांत आणि निर्विकार होतं. तोच खऱ्या अर्थाने परमेश्वराला प्राप्त होतो. म्हणूनच आपलं मन जिंका, आत्म्याशी जोडा आणि अनुभवा खरा आनंद जो कधीही संपत नाही. असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आज आपला अध्याय क्रमांक 6 संपलेला आहे. धन्यवाद.